काँग्रेसने खरं तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळवलेला आहे। 13 खासदारांनी विजय मिळवत खरं तर अटीतटीची लढाई जिंकलेली आहे। आणि माझ्यासोबत बातचीत करण्यासाठी आता आपण पाहतोय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे आहेत। आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत। लढा हा अटीतटीचा होता। काँग्रेसची 2019 ला केवळ 1 जागा होती, यंदाच्या लोकसभेमध्ये 13 जागा आलेल्या आहेत। पहिली प्रतिक्रिया काय? एक आनंदाचा क्षण आहे की आम्ही मोठ्या संख्येनं या ठिकाणी जे लोकशाही आघाडी जी आहे ते जिंकलेली आहेत महाराष्ट्रामध्ये। आणि BJPच्या विरोधामधला हा खरं पाहतल मॅन्डेट आहे। जरी शिंदे किंवा अजित पवार असेल, पण BJPच्या विरोधामधला हा रोष आहे। ज्या पद्धतीने आरोग्याशी त्यांच्या बोलण्यामधनं दिसत होती, ज्या पद्धतीने संपूर्ण राज्यामध्ये त्याने फोडाफोडीचं राजकारण केलं, हे जनतेला आवडलं नाहीत। महाराष्ट्राची एक परंपरा आहे, शाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र आपण म्हणतो। या ठिकाणी यशवंतराव चव्हाणांसारखे एक फार दिग्गज नेतृत्व, एक लोककल्याणकारी राज्य चालवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी नेहमीच प्रयत्न केले। काँग्रेस संस्कृती त्याच पद्धतीनं त्यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न संपूर्ण राज्यामध्ये केला। अशा प्रकारची परंपरा असलेल्या राज्यामध्ये जे गढूळ राजकारण अलीकडच्या काही वर्षभराच्या काळामध्ये आपल्या सर्वांना दिसून येत होतं, आणि त्याच्या पाठीमागे कोण आहे तर BJP त्याला कारणीभूत आहेत। BJPनी हे सगळं फडणवीस असेल किंवा अमित शहा असेल यांच्या माध्यमातून संपूर्ण राजकारण जे आहेत महाराष्ट्रामध्ये ते कोणालाही पसंत पडत नव्हतं। अशा प्रकारचं राजकारण करणं महाराष्ट्रामध्ये अभिप्रेत नाही आहे। जनतेला त्या ठिकाणी असह्य अशा प्रकारच्या वेदना होत होत्या, परंतु शेवटी त्या काळामधून जावं लागलं। परंतु त्याचा परिणाम आपल्या सर्वांना दिसून आला की या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीलाच जनतेने कौल दिलेला आहे। पण एकीकडे आपण पाहतोय की तुम्ही म्हणत आहात की जनतेने आम्हाला कौल दिला, परंतु या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर वारंवार सांगितलं जात होतं की काँग्रेसकडून असेल, विरोधकांकडून असेल, संविधान बदलाचं वाक्य जे ते समोर येत होतं, आणि जे फतवे निघाले होते त्या फतव्यांमुळे तुम्हाला विजय मिळवलाय, कसं पाहताय? आमचे त्यामध्ये जे राहुलजी गांधी, खरगे साहेब, सोनियाजी गांधी यांनी जे विषय उचलून धरले होते, हे सर्वसामान्य माणसाला या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर जे अबाधित अशा प्रकारचे अधिकार दिलेत लोकशाहीमध्ये, आणि ते संविधान जर तुम्ही त्याला बदलवण्याचा किंवा तशा प्रकारची भाषा करण्याचा प्रयत्न तुमच्याकडनं होत असेल तर कदापि ही देशामधली जनता ही खपवून घेणार नाहीत। आणि त्या संदर्भामध्ये लोकांच्या लक्षात येत होतं की संविधानामधल्या बऱ्याचशा गोष्टी यांनी कशा वगळायच्या, कशा पद्धतीनं संविधानालाच पूर्णपणे बदलवायचं, हे जे काही पावलं ते टाकले जात होती त्याच्यावरचा परिणाम आपल्याला दिसून येत आहे की बेरोजगारी आहे, महागाई आहे, त्याकडे लक्ष न देता कुठेतरी आपल्या आधिपत्याखाली सगळं आलं पाहिजे, आपणच सगळे बॉस त्या ठिकाणी असलं पाहिजे देशामध्ये। एक शेवटचा प्रश्न आहे माझा। खरं तर आपण पाहतोय की आज NDAची बैठक जी आहे ती होते। NDAची बैठक होत असताना पंतप्रधान तिसऱ्यांदा आपण पाहतोय की पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत, आणि उद्या त्यांचा शपथविधी सोहळा सुद्धा होणार आहे। या सगळ्याकडे कसं शपथविधी सोहळा यापूर्वी आपण त्यांच्या नेतृत्वाचे जे चेहरे आपण पाहत आहात की ते नैराश्य त्यांच्या याच्यावर दिसून येत आहे, याच्यावर लक्षात येतं की त्यांना मॅन्डेट मिळालेलं नाही आहे, कुठेतरी सत्तेमध्ये येण्याकरता त्यांची धडपड चालू आहे, आणि त्यांच्या वर्तनानंच अशा प्रकारे त्यांच्यावर पाळी आलेली आहे। हे आता उघड आहे। त्यामुळे कोणी काही म्हणत असेल तरी आज त्यांना तो विजय नाही मिळाला आणि आपला पराभव झाला, अशाच भूमिकेतनं ते आज त्या ठिकाणी सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत। विधानसभेपर्यंत ही महाविकास आघाडी कायम राहणार? हा, राहील, कायम राहील। कुठेही त्यामध्ये मला वाटत नाही कुठल्या अडचणी येतील। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात। तर हे होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे। एकंदरीत ज्या प्रकारे लोकसभा निवडणुका झाला, या निवडणुकीमध्ये 13 जागेवरती काँग्रेसने मोठा विजय मिळवलेला, आणि आपण पाहतोय की या सगळ्या मुद्द्यांवरती आता काँग्रेसची बैठक सुद्धा होते। सर्व विजयी खासदार आता या बैठकीला दाखल झाले। कॅमेरा पर्सन अवधेश कोहलीसह मी वैभव पाटील, मुंबई।